पायामध्ये मुंग्या येतात, पाय खूप दुखतात, पायाच्या पोटऱ्या जळजळ पडलेल्या असतात किंवा गुडघ्यांचा खूपच जास्त त्रास आहे, तर ह्या सोपे आज योगासनं करायची आहेत आणि तुम्हाला 2-4 दिवसातच रिझल्ट भेटणार आहे। तर पहिले तर पायाला अप डाऊन करायचे, श्वास भरत खाली श्वास भरत वरती, जसं व्हिडिओमध्ये समोर दिसत आहे। त्याच्यानंतर पायाच्या पूर्ण आपल्या नसा ओपन करायच्या, आपल्याला सर्कल बनवायचं 1 2 सेम पोझिशन आपल्याला रिव्हर्स मध्ये देखील तसंच सर्कल बनवायचं 1 2 3 4 5 6। आता ह्याच पोझिशन मध्ये पूर्ण जेवढं प्रेशर येईल देऊ शकाल तेवढं तुम्हाला द्यायचं आणि तुमच्या पायाला पूर्ण जमिनीकडे खेचायचं आणि पूर्ण श्वास सोडून द्यायचा आणि याच्यामध्ये होल्ड करायचं। तुम्हाला कमीत कमी 20 असे काउंट करायचे आणि तशीच पोझिशन ठेवून तुम्हाला पायाच्या पंजांना तुमच्या अपर बॉडीकडे खेचायचं आणि ताकद लावायची आणि तसंच सेम होल्ड करायचं। इथे श्वास भरायचा आणि थांबायचं कमीत कमी 20 सेकंद काउंट करायचं। 20-20 सेकंद म्हणजे 20-20 काउंट असे तुम्ही दोनदा होल्ड आरामात करू शकता आणि अप डाऊन करायचं। वापस पायाला आपण एकदम टाईट केलं होतं, आता थोडंसं लूज करून घ्यायचं। याच्यानी ना तुमच्या पायाला मुंग्या येतात, तुमचे पाय जड पडलेले असतात, तर हे पहिल्याच दिवशी तुम्हाला याच्यानी आराम वाटेल, खूप हलकं वाटेल तुमच्या पायाला, तळपायाला, पंजाला देखील। आणि त्याच्यानंतर पायाच्या बोटांना आहे ना एकदम ताकद लावायची आणि अप म्हणजे असं समोर बघत आहात तुम्ही, अप डाऊन असं करत राहायचं। आता ह्या स्टेप झाल्या ना आपल्या करून 40-40 असे आपण हे 2-2 डाऊन घ्या किंवा 20-20 घ्या। त्याच्यानंतर एक पाय उचलायचा, एकदम हळूहळूनी उचला, जसं तुम्हाला जमेल तसं। जर गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे तर तुम्ही हळूनी उचलू शकता आणि उचलला तर तुम्हाला रिझल्ट पण भेटेल, कारण की हे माझ्या क्लासेसचेच रिझल्ट आहेत आणि तुम्हाला दाखवते ना, तर हे पण केल्याने खूप जास्त फायदा भेटतो। एक पाय उचलून असं अप डाऊन केल्याच्या नंतर आपल्या गुडघ्याच्या खाली नस असतात 2, त्या नसांना आपण असं प्रेस करायचं थोडं बोटांनी आणि मग आपल्या गुडघ्यापासून खाली पायाला समोर बघताय अप डाऊन करायचं। हे केल्याच्या नंतर हे 20 वेळेस केल्याच्या नंतर आपल्या गुडघ्याला आणि पायाला पकडायचं आणि सर्कल म्हणजेच झुला खेळल्यावानी खेळायचं आणि हे पण आपल्याला करायचं कमीत कमी 20 ते 40 वेळेस। एकदा 40 वेळेस केलं तर असं 2-2 राऊंड तुम्ही घेऊ शकता। आता इथे लक्षात ठेवायचं की ताकद लावायची, थोडीशी पायाला उचलायची आणि नाक आपलं गुडघ्याला टच करायची आणि जो हाताचा पंजा आहे म्हणजे आपला तळहात आहे ना, तो आपल्या गुडघ्याला रफ करायचा, हीट करायचं आपल्या गुडघ्याला। एकदम आपला गुडघा आसन करताना गरम झाला पाहिजे। याच्यानी काय होतं की आपल्याला आपल्या गुडघ्यांमध्ये काही म्हणजे दुखतायत, ठणक लागलेली आहे, वाताचा प्रॉब्लेम आहे, तर याच्यानी खूप जास्त तुम्हाला याच्यानी फायदा भेटतो। म्हणून तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण नाकाला आणि नाक टच करतोय गुडघ्याला, जमिनीवरती पाय नेतोय, तेव्हा हाताची पोझिशन लक्षात ठेवायची आणि प्रयत्न करायचा। पोट जर वाढलेलं असेल तर पोटाला आतमध्ये खेचून तुम्ही पाय तुमच्या नाकाला टच करायचा आणि पूर्ण ताकद लावायची हाताची आणि गुडघ्याला जमिनीवरती म्हणजे अर्ध्या मांडीला प्रेस करायचं। असं सेम करायचं आपल्याला दुसऱ्या पायाला देखील। जर तुमचा एक गुडघा दुखत असेल तरीही काही हरकत नाहीये, तुम्हाला पण या दोन्ही साईडून आसन करायचे आहेत। याच्यानी होतंय ना की तुमच्या मांड्यांचा फॅट जर वाढलेला असेल तर तो देखील चांगल्या पद्धतीने कमी होतो। मांड्या एकमेकांना घासत असतील त्या देखील तुमच्या कमी होतात। तर इथे देखील काउंट करायची 20 आणि अशी 20चे 2 राऊंड तुम्ही घेऊ शकता। होल्ड करायला लक्षात ठेवायचं, श्वास भरलेला असेल तेव्हा होल्ड करायचं। आता हे करून झाल्याच्या नंतर आपल्या गुडघ्याला समोर बघताय तसंच प्रेस करत चिपकवायची गुडघे एकमेकांनी आणि हाताची पोझिशन, तळ हाताची पोझिशन तशीच ठेवायची। पूर्ण मांडी खाली न्यायची, पाय जमिनीला लावायचे, दोन्ही गुडघे मांड्यांवरती प्रेशर देत आणि वापस यायचं, आपल्या गुडघ्यांना एकमेकांना चिपकवायचं, पोट आतमध्ये खेचत राहायचं। याच्याने आपल्या पोटाचा घेर देखील लवकर कमी होतो, मांड्यांचा फॅट कमी होतो आणि गुडघ्यांना हीट म्हणजेच आपण गरम करतोय ना, तर आपल्या गुडघेदुखीमुळे म्हणजे त्याचा देखील खूप आराम भेटतो आणि आपण एवढा पायाचे आसन करतोय ना, हे तर आपल्या पायाला खूप जास्त हलकं वाटणार आहे पहिल्याच दिवशी। थोडंसं तुम्ही सुरुवात करत आहात पहिल्यांदाच, तर तुम्ही कमीत कमी एक 10-10चा राऊंड किंवा 15चा असे 2-2 राऊंड घेतले तरीही चालेल। तुमच्या अनुसार तुमची बॉडी कशी आहे त्यानुसार तुम्ही स्पीड ठेवायचा
आरामात केलं तरीही चालेल, फास्ट केलं तरीही चालेल. आणि तसंच प्रेस करायचं जसं सांगत आहे समोर. तळ हातानेच आपल्या गुडघ्याला प्रेस करायचं. मी समोर माझ्या स्टुडंटला सांगत आहे की त्यांना एक स्टुडंट आहे, त्यांना गुडघ्याचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे आणि त्यांच्यासाठी मी ह्या आसनं घेत आहे, तर त्यांना आज तुम्हालाही तसेच सेम दाखवत आहे. तर आता इथे मी ही पोझिशन केल्याच्या नंतर पूर्ण श्वास सोडून देते आणि आपल्या दोन्ही हातांनी म्हणजेच गुडघ्यावरती दोन्ही हात ठेवलेत, पायाची अशी चूल बनवली समोर आणि श्वास सोडून द्यायचा पूर्ण आणि प्रेस करत राहायचं आपल्या पायाला. खूप जास्त प्रेशर येतं आपल्या मांड्यांवरती आणि इथे पण होल्ड करायचा. होल्ड झाल्याच्या नंतर वापस पायाला चिपकवायचं आणि वरती हलकसं पाय उचलायचा, म्हणजे पोट आपलं आतमध्ये जातं. याच्याने पोटावरती दाब येतो आणि आपलं डायजेशन चांगलं होतं. आता इथे हे करून झाल्याच्या नंतर तिथले आसन करायचं. आता हे आसन करत आहात, जर तुमचं वजन वाढलेलं आहे तर तुम्ही थोडा डाएटवरती देखील लक्ष द्यायचं. आणि हे तिथले आसन केल्याच्या नंतर थोडंसं शवासन करायचं. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, कमेंट करायला विसरू नका.